शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या महा-डी-बी-टी या योजनेअंतर्गत तुम्हाला शासनाच्या विविध योजना आहेत. त्यामध्ये यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण, ट्रॅक्टरची अवजारे, पेरणी यंत्र, नांगर, मळणी यंत्र या प्रकारच्या विविध योजनांचा ऑनलाईन ॲप्लिकेशन करून तुम्ही त्याच्यावरती लाभ मिळवू शकता किंवा त्याच्यावरती अनुदान तुम्हाला मिळू शकतं. तसं ज्यामध्ये शेततळे, कांदा चाळण, ठिबक सिंचन या प्रकारचे ऑनलाईन ॲप्लिकेशन करून तुम्ही अनुदान 40 ते 60% किंवा 100% अनुदान मिळवू शकता. जसं ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये फॉर्म भरणे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. फॉर्म कसा भरायचा, पेमेंट कशी भरायचे, त्यानंतर डॉक्युमेंट काय काय अपलोड करावे लागते ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आता आपण पाहूया फॉर्म कसा भरायचा. तर हे चॅनल आहे महा-डी-बी-टी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेब पोर्टल आहे. त्याची ऑनलाईन लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे आणि नंतर ती पाहू शकतो. जर सुरुवातीला नवीन शेतकरी असेल तर त्याची पहिल्यांदा आपल्याला नवीन अर्जदार नोंदणी करून घ्यावी लागते. नवीन अर्जदार नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन झाले नाही त्यांना आधार नंबर टाकून लॉग इन करावे लागते. तर नवीन शेतकरी असेल तर त्यांनी पासवर्ड आणि वापरकर्त्याचे नाव युजर नेममध्ये नोंदणी केली जाते. सर्वात प्रथम आपण आपले लँग्वेज म्हणजे इंग्लिश आणि मराठीचे 2 प्रकारचे लँग्वेज इथे आहे. आपल्याला जी पाहिजे ती करून घेता येईल. त्यानंतर इथे अर्जदाराचे नाव आहे. तर ज्याच्या नावावर अर्ज करायचं आहे त्याचे नाव इथे तुम्हाला टाकावे लागेल किंवा तुम्ही जर अर्ज करत असेल तर तुमचे स्वतःचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर वापरकर्त्याचे नाव म्हणजेच इथं तुम्हाला युजर नेम तयार करावा लागेल. युजर नेम त्यासाठी त्यांनी कसा तयार करायचा हे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पासवर्ड एक तयार करायचा आणि पासवर्ड तयार केला त्यानंतर पुढे येते तोच पासवर्ड टाकून द्यायचा. त्यानंतर पुढे आहे ईमेल आय डी. तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर टाकू शकता, नसेल तर त्याची काय गरज नाही, म्हणजे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे मोबाईल नंबर. मोबाईल नंबर तिथे महत्त्वाचा मोबाईल नंबर लागतो. तो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असला पाहिजे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल OTPचा. तो OTP इथं तुम्हाला टाकावं लागेल. इथे OTP टाकून मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन तुम्हाला करावे लागेल. त्यानंतर इथे कॅप्चा कोड टाकून ही पूर्ण माहिती बरोबर आहे का पाहायची. त्यानंतर भरलेली माहिती बरोबर असेल तर इथं नोंदणी करा म्हणून बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर पुढे मित्रांनो हे तुमचं तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल, तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. मित्रांनो, ज्यांनी लॉग इन करण्यासाठी नाव नोंदणी केलेली आहे त्यांनी आधार क्रमांक टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. सुरुवातीला तुम्ही आधार क्रमांक टाकावा लागेल तुम्हाला जो काही असेल तो. इथे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला OTP ॲप्लिकेशन टाईप चूज करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल, OTP येईल. तो OTP ते इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला प्रोफाईलची स्थिती दिसेल. यामध्ये प्रोफाईलची स्थिती ही 100% पूर्ण असावी लागते. हे पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला वैयक्तिक माहिती द्यायची आहे. वैयक्तिक माहितीमध्ये तुमचा आधार क्रमांक आपोआप येईल, तुमचे नाव येईल. त्यानंतर ईमेल ID तुम्हाला टाकायची आहे. मोबाईल क्रमांक तुमचा येईल. त्यानंतर मोबाईल व्हेरीफाईड होईल. त्यानंतर वैकल्पिक नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर जन्मतारीख, वय, लिंग हे आपोआप आलेले असेल. पहिले नाव आलेले आहे, वडिलांचे नाव आलेले आहे, आडनाव आलेले आहे. त्यानंतर तुमचा पॅन क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आत्महत्या शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का, होय नाही करायचे आहे. त्यानंतर तुमचे संरक्षण दलामध्ये, सैन्यदल, वायुदल किंवा नौदलामध्ये अथवा सध्या या सेवेत कार्यरत आहात का, होय नाही. त्यानंतर जात तपशील तुमचा द्यायचा आहे, जात वर्गवारी द्यायची आहे. त्यानंतर वैयक्तिक अपंगत्व तपशील द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा बँकेचा तपशील द्यायचा आहे. तुमचे आधार जोडलेले बँक खाते, जनधन खाते, युवक खाते आहे का किंवा त्याचे पैसे काढण्याची मर्यादा आहे का. त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे, शाखेचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर शासनातर्फे येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यामध्ये आहे. त्यानंतर सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर कायमचा पत्ता टाकायचा आहे, राज्य, त्यानंतर जिल्हा, तालुका, शहर किंवा गाव, त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर पत्रावरचा पत्ता
एकच आहे का तो दाखवायचा आहे. एकच असेल तर होय म्हणायचं आहे. त्यानंतर जतन करा याच्यावरती क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे शेतजमिनीचा तपशील द्यावाचा आहे. आपल्याकडे एकापेक्षा अधिक हवामान जमीन आहे का, होय नाही असेल तर जिल्हा, तालुका, गाव, शहर निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 8A खात्याचा तपशील द्यायचा आहे. 8A खात्यामध्ये खाते क्रमांक, कृषी जमीन क्षेत्र हेक्टर आणि आरमध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 7/12चा तपशील द्यायचा आहे. त्यामध्ये सर्वेक्षण क्रमांक, त्यानंतर वैयक्तिक मालकी हेक्टर आणि आर, संयुक्त मालकी हेक्टर आणि आर, त्यानंतर आपल्या मालकीचे एकूण क्षेत्र, सिंचनाखालील क्षेत्र, कोरडवाहू क्षेत्र, त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहेत का, होय नाही, सोलर पंप आहे का, होय नाही. त्यानंतर जमिनीचा तपशील तुम्हाला जतन करायचा आहे. जमिनीचा तपशील जतन केल्यानंतर तुम्हाला पुढे तुम्हाला पिकाचा तपशील भरायचा आहे. पिकांचा तपशील त्यामध्ये तुम्हाला भात, गहू, मका, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, तेलबिया, कापूस, फलोत्पादनं, भाजीपाला, मसाल्याची पिके, पिकांची लागवड करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना काही योजनांमधून विविध बाबींसाठी अनुदान उपलब्ध आहे. जर आपण सिंचनासाठी ठिबक तुषार सिंचन अर्ज करू इच्छित असाल तर पिकांसाठी सिंचन इच्छिता त्या ठिकाणी माहिती पहा. तालुका निवडा, गाव, शहर निवडा, त्यानंतर सर्वेक्षण क्रमांक, गट क्रमांक तुम्हाला निवडा, हंगाम निवडा, पिकाचा प्रकार निवडा, त्यानंतर पीक निवडा. हे सर्व निवडल्यानंतर तुम्ही ही माहिती पिकांचा समावेश करा या याच्यावरती क्लिक करावे. हे झाल्यानंतर तुम्हाला पुढे मेन पेजवर यावे लागेल. मेन पेजवर तुम्हाला अर्ज करा म्हणून या बाबीवर क्रियेवर निवडावे लागेल. त्यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण, सिंचन व सुविधा, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधे, खते, फलोत्पादन, सौर कुंपण या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्ही अर्ज सादर करामध्ये बाबी निवडा. आता कृषी यांत्रिकीकरणमध्ये निवडल्यास तुम्हाला त्यामध्ये मुख्य घटक निवडायचा आहे. मुख्य घटक कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. त्यानंतर तुम्हाला तपशीलमध्ये पॉवर टिलर किंवा कुठला मशीन किंवा कुठलं यंत्र निवडायचं आहे ते निवडावे लागेल. इथे आपण पॉवर टिलर चलित अवजारे निवडलेलं आहे. त्यानंतर त्याचा HP, किती HPचं इंजिन आहे किंवा किती HPची क्षमता आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर मशीनचा प्रकार निवड, त्यानंतर यंत्रसामग्रीचा प्रकार, पेरणी यंत्र, युनिटची संख्या ते काय 1 टाकावून द्यायचे आहे. त्यानंतर ही संमती, पूर्वसंमती, 2 प्रकारच्या संमत्या आहेत त्याच्यावरती क्लिक करायचे आहे. माझ्या कुटुंबातील सदस्याचा ट्रॅक्टर आहे का. त्यानंतर जतन करा, जतन करायचे आहे. त्यानंतर मेन मेनूवर जायचे आहे. अशा प्रकारे फॉर्म भरावा लागेल.